विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, कारण मुलांचा एकच प्रश्न आहे. मुलांच्या मनात सध्या एवढा तणाव आहे का? बोर्डची एक्झामची तयारी करायची आहे, जी पावणे 2 वर्ष नाही केली. का? एमसीक्यू प्रॅक्टिस, एनसीईआरटीची पुस्तकं तुम्ही सॉल्व्ह करत होता किंवा पीवायक्यूज भरपूर सॉल्व्ह केले, पण सगळे एमसीक्यू केले. आम्ही बोर्डच्या तयारीकडे लक्ष दिलंच नाही. आम्हाला माहितीच नाहीये की नक्की काय करायचंय. पण आता बोर्ड तर करावं लागेल. अशी मुलं हजारो आहेत, की जी शिक्षणासाठी बाहेर कुठेतरी राहिली होती आणि आता बोर्डसाठी त्यांच्या घरी परत आलेली आहेत. कारण डमी कॉलेज गावातलंच होतं. तो एक पॉइंट. आता सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे बोर्ड तर मी करतोय रे, पण मी जेईच्या पहिल्या अटेम्प्टसाठी एफर्ट्स लावू जास्त, सीईटीची प्रिपरेशन करू, हा एक मनातला प्रश्न आहे. पालकांना काय वाटणार आहे? आता लाखो रुपये त्या कोचिंगमध्ये घातलेत म्हणल्यावर जेईची तयारी तर मुलग्यानं केलीच पाहिजे ना, त्यानं दिला पाहिजे ना. मग अशा वेळेस शॉकिंग ठरतंय, की जेव्हा पालकांना कळते, की विद्यार्थी जेईई राहू दे म्हणतोय. बोलायचंय आपल्याला त्या विषयावर बरं का. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम हा काय आणखीन वेगळाच प्रकार. आता कॉलेजमध्ये आम्ही कधी गेलो नव्हतो, पण आता जावं लागतंय. म्हणून सबमिशनला वेळ घालवलाय. अजून पण चाललंय काही मुलांचं. झालं असेल या स्टेजला म्हणूया आपण. पण हेच ना एवढा तणाव. प्रचंड टेन्शन आहे. मग याच्यावर सोल्युशन काय? कसा यातून मार्ग काढता येईल? आम्ही काय केलं पाहिजे या स्टेजला? सगळ्या मुलांचा हाच प्रश्न आहे. बरं या तणावात काही मुलांनी अभ्यास पण सोडून दिलाय. आता राहू दे माझ्याकडनं होणारच नाही. एक काम करूया नेक्स्ट इयर फार हुशार मुलं आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, काही पालक पण मुलांना सपोर्ट करतात या ठिकाणी. जास्त करून ते मेडिकलची तयारी करणारी मुलं आहेत ना, ते तर म्हणतात, "सर यावर्षी तर आम्ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. मग नेक्स्ट इयर रिपीट करायला मग लातूरला जाणार. मग त्यावेळेस काय प्रॅक्टिकलचा लोड नसणार आहे. मग छानपैकी मला ना काय करता येईल, एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करता येईल." माझ्या इथं बऱ्याच मुलांनी तो प्रकार केलाय आणि पहिल्या अटेम्प्टला जेवढा चांगला स्कोर होता, तेवढा सुद्धा स्कोर दुसऱ्या अटेम्प्टला तिथं जाऊन झालेला नाहीये. मी क्लासेसला दोष कधीही देणार नाहीये. झालं काय थोडंसं डिस्कस करूया का त्या मुलाची स्टोरी म्हणूया, जो असं रिपीट करायचं म्हणत होता त्याची. त्यानं जे सांगितलं ना, ते तुम्हाला आहे तसं सांगतो, की तो मला म्हणाला, "सर, इथं साताऱ्यात असताना अभ्यास व्यवस्थित होता, छान होता. ठीक आहे, तो टॉपरच होता. बरं वाटलं, चांगला अभ्यास केला, चांगला स्कोर झाला नीटमध्ये. पण लातूरला गेल्यानंतर तिथं एवढी कॉम्पिटिशन बघितली आणि टेस्टमध्ये मुलांचा स्कोर 720 पैकी 650, 680, 700 व्हायचा. ते बघूनच तणाव घेतला त्यानं. म्हणजे थोडक्यात काय स्वतःला इतरांशी कंपेअर करत बसला. हां. आणि त्याच्यामुळे त्या तणावातच अभ्यासावर इफेक्ट झाला आणि मार्क्स कमी मिळाले. हे शेवटची लाईन नोट डाउन करून ठेवा. तणावामुळं अभ्यासावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मार्क कमी येतायत. म्हणजे पहिली गोष्ट करावं लागेल स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके. काय करावं लागेल? स्ट्रेस मॅनेजमेंट करावं लागेल. म्हणजे काय? आहेत ज्या अडचणी आपल्या समोर, त्यातून त्या दूर कशा करता येईल याच्यावर घरातल्यांबरोबर डिस्कशन तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही घरातल्यांशी बोलला पाहिजे. तुमच्या ऑफलाईन क्लासमधल्या शिक्षकांजवळ तुम्ही डेअरिंगनं बोलू शकता, तर त्यांच्याशी तुम्ही डिस्कस केलं पाहिजे, की "सर आता नक्की काय केलं पाहिजे?" अनुभव आहे आमच्याकडे, त्यातून तुम्हाला आम्ही नक्की गाईड करू शकतोय. चला आता सोल्युशन शोधायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सीईटी करायची आहे का जेईई करायचं हे पहिला ठरवा. कठोरपणे ठरवा. जर आता माझं वाक्य ऐका. जर तुमची जेईची तयारी जबरदस्त असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायची गरजच नाहीये. कारण जो स्टुडंट जेईचं मॅथ्स हायर लेव्हलनं केलंय त्यानं, सीईटीत त्याचे 99 पर्सेंटाइल फिक्स आहेत. फिक्स आहेत मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. कारण जेईचा तो मॅथ्स परफेक्ट करत असेल, तर सीईटीला त्याला अवघड जाणारच नाहीये. सोपे प्रश्न असतात परीक्षेत आपल्या. हां, एकदम सोपे प्रश्न असतात असं पण नाहीये. हार्ड आहे तिथं पण. म्हणजे पहिली गोष्ट जर जेईची तयारी तुमची चांगली असेल, तर जेईच कंटिन्यू ठेवा. तुमचं सीईटी होणार आहे. पण अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अतिशय कमी मुलं असतात. मग आता आपल्याला कुठं जायचंय? सीईटीवर फोकस. लास्ट मोमेंटला मी तुम्हाला सांगतो, पालकांचा प्रश्न असतो, की माझा मुलगा लहानपणापासून खूप हुशार आहे. त्याला स्कॉलरशिप्स मिळालेल्या आहेत. त्याला सगळं कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याने सोडलीच नाही. प्रत्येकात त्याला यश मिळालंय. मग तो जेईई का जमलं नाही त्याला? प्रश्न पडतोय पालकांना. आता ह्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत तेवढ्या खोलात जायला नको. पण तुमच्या मुलाला जर जेईई नाही द्यायचं म्हणत असेल तो, तर तो सीईटीत चांगलं यश मिळवू शकेल का? नक्की मिळवेल. दरवर्षी गेली 5 वर्ष गेल्या 5 वर्षात जवळपास 15,000 मुलं मॅड होती कोर्समध्ये आणि ऑलमोस्ट, ऑलमोस्ट बरेच जण जेईईच करत होते आणि शेवटी माझ्याकडे सीईटीकडे शिफ्ट झाले होते.
मग काय नुकसान होतंय का? नाही. मग इथं पालकांनी सपोर्ट द्या मुलांना. सी करायचं म्हणतोय ना, करू देत. मग चला, हा निर्णय एकदा लागला की विषय संपतोय. पहिला, की चला सी फोकस ठेवायचा म्हणजे याला डिलीट करून टाकूया चला. याला डिलीट करूया आपण, की जे-ई-चा डिलीट म्हणजे मी तुम्हाला बोललो रे बाळांनो, डिलीट म्हणजे तसं नाही हां, लक्षात घ्या. ज्यांचा अभ्यास चांगला अभ्यास आहे त्यांनी जे-ई-च द्या. ठीक आहे. आता महत्वाचं, की सर आता बोर्डची तयारी करायची आहे. मग थिअरी आणि एम काय करू? एम सॉल्व्हिंग प्रॅक्टिस बंद करू? थिअरीवर भर देऊ? नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही लक्षात घ्या. मग करायचं काय? मी तुम्हाला सांगतो, मी केमिस्ट्रीचे आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. मी इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स दिले मुलांना. स्टार्टलाच सांगितलं, की इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणलं, की डायग्राम मग जेव्हा स्टँडर्ड हाईट तुम्ही तो व्हिडिओ अजून नाही बघितला, तर पहिल्यांदा बघा. पहिल्यांदा बघा लक्षात घ्या. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची नुसती डायग्राम समोर असेल ना, तर बोर्डची पण तयारी होते आणि एम-सी-क्यूज पण होतात त्यात लक्षात घ्या. मी त्या व्हिडिओत डिटेल घेतलंय. परत आता सांगणार नाही बरं का लक्षात. तो व्हिडिओ नक्कीच बघा. म्हणजे थोडक्यात रे ड्राय सेलची डायग्राम जर समोर असेल, तर कंटेनर त्यात लिहिलंय झिंक पासून बनलाय. ते जे विचारलंय. जे मधला क्वेशन आहे, की ड्राय सेल इज मेड फ्रॉम ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? की थिअरीच अशी परफेक्ट करा, की सी-ईटीला त्याचं बेनिफिट होणारच. एम-सी-क्यू बोर्डला पण 10 मार्काला असतात, 8 मार्काचे व्ही-एस-ए असतात. मग थिअरी परफेक्ट केल्याशिवाय एम-सी-क्यू आणि सी-ई-टीचं कसं होईल? मिळालं का सोल्युशन तुम्हाला? मिळालं? ठीक आहे. म्हणजे बघा आपण आपलं स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करत चाललेलो आहे. बरं दुसरं इथं 100% सिलेबस कंप्लीट करण्याकडे भर देऊ नका. जेवढं झालंय ते परफेक्ट करा, त्याची रिव्हिजन करा बास. आता काय होणार आहे सांगा बघू? ठीक आहे ना, करायचंच. होईल का? होत असेल तर करा. पण होत नसेल त्याचं तणाव घेऊ नका. तुमचे 16 पैकी 12 टॉपिक झाले असतील तर वेल एंड गुड म्हणूया आपण. काही प्रॉब्लेम नाहीये. चालेल, चालेल तेवढं पण लक्षात घ्या. ओके. मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. मॉक टेस्ट. परफेक्ट अभ्यास असल्याशिवाय मॉक टेस्ट देऊ नका. हो. म्हणजे मी तसं काय म्हणतो माहितीये का, लेव्हल म्हणजे बघा, मी अजून 16 पैकी 4-5च टॉपिक केलेत. चला मग आपण बोर्डचा पेपर सोडवूया. तसं नको. मी बोर्डसाठी विचार करतोय बरं का इनिशियली लक्षात घ्या. पण आता सी साठी ना डायरेक्टली मॉक टेस्ट बघा 2 वेगळे प्रकार आहेत बरं का. सी म्हटलं तर मी द्या म्हणेन. जर तुम्ही ड्रॉपर स्टुडंट असाल किंवा सी टेस्ट म्हटलं की द्याच. कारण आपल्याला तिथं बघायचंय किती आठवतंय आपल्याला, किती आपल्याला केलेला अभ्यास आठवतोय ते. सी मॉक टेस्ट खूप इम्पोर्टंट. पण बोर्डचे पेपर डायरेक्टली बघू नका अभ्यास झाल्याशिवाय बरं का. बरं, आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे तुमचा अभ्यास, स्टडी. बरं, अभ्यास तर करायचा आहे, मग यासाठी बेस्ट हवा टाईम टेबल. या टाईम टेबलमध्ये मी तुम्हाला सांगू का, असं म्हणतो ना आपण रिअलिस्टिक टाईम टेबल बनवा. हां, जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे असं टाईम टेबल बनवा. उगाचच मी आज 18 तासच अभ्यास करणार आहे, उद्या 20 तास करणार आहे आणि परवा मी आजारी पडणार. असं व्हायला नको ना. तेव्हा रिअलिस्टिक असावं टाईम टेबल. ओके. मी तुम्हाला सांगतो, की तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीला एकच टेक्निक आहे आपली डायग्राम, डेफिनिशन, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन. 4 डीज म्हणूया आपण आहे ना. लक्षात राहायला बरं पडतंय 4 डीज. हे पहिला करायचंय. मग न्यूमेरिकल्सकडे जावं वाटल्यास लक्षात घ्या. हे परफेक्ट करून. म्हणजे एक भीती दूर होईल रे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला घाबरवत नाहीये मी. पण जर तुमचा पी-सी-एम असेल ग्रुप आणि केमिस्ट्रीला किती सब्जेक्ट आहेत? सी-एस आहे, आय-टी आहे, बायफोकल सब्जेक्ट आहेत, खूप आहेत. बायोलॉजी पण आहे. पण जर तुमचा हा सब्जेक्ट नसेल आणि तुम्ही जर मराठी आणि बायोलॉजीच्या ऐवजी जिओग्राफी घेतलं असेल, तर तुम्हाला याच 3 विषयात ग्रुप क्लिअर क्लिअर करावा लागणार आहे बरं का, याच 3 विषयात. आणि त्यातही मी तुम्हाला सांगतो, मग हे त्या मुलांसाठी कठीण जातंय. माझा दरवर्षीचा अनुभव आहे सर 4 मार्कासाठी ग्रुप राहिला, 2 मार्कासाठी ग्रुप राहिला. म्हणजे म्हणतो ना आपण कास्टमध्ये सगळेच आहेत ऑलमोस्ट आता. म्हणजे आता एस-सी-बी-सी वाढलेलं आहे प्रमाण. म्हणजे ई-डब्ल्यू-एस आहे. मग हे सगळ्या लोकांना फक्त 40% मार्क पाडायचे 3 विषयात 120. होत नाही. होत नाही. त्यामुळे ह्याची काळजी घ्यायची आहे बरं का तुम्हाला लक्षात घ्या. बरं आपण कुठं आलोय? रिअलिस्टिक टाईम टेबल हवाय. किती वेळ आपण रोज अभ्यास करू शकतो? किती वेळ करू शकतो? मी तुम्हाला सांगतो. अपेक्षा एवढीच आहे 12 तास अभ्यास नाही होणार. मग 14 तास करा. 15 तास करा लक्षात घ्या. पण करा. होणार नाही म्हणू नका लक्षात घ्या. होतो, आहे तेवढा वेळ. मी तुम्हाला सांगू का? ठीक आहे 12 तास नाही झालं म्हणूया आपण. तर प्रत्येक विषयाला 3-3 तास तर वेळ देणं खूप गरजेचं आहे.
खूप खूप गरजेचं आहे लक्षात घ्या. मग मी फिजिक्स 3 तास घेतलं तर मी काय करू शकतो या 3 तासात? मी 10-20 डेफिनेशन्स करू शकतो. 70 तर आहेत डेफिनिशन आठवड्यात कंप्लीट होतील. ओके. रोज जर मी 3 तास वेळ दिला तर. त्याच्यानंतर मी डायग्राम करू शकतो. त्यात लॉज आहेत. हेच करायचं इनिशियल लेव्हलला असाल तर. मॅथ्समध्ये काय करायचं? थेरम्स करायचे. इनिशियल सुरुवातीची लेव्हल असेल तर. मग यातून तुमचा तणाव दूर होईल. मी भरपूर स्टुडंट्सशी बोललोय. त्यामुळे फोनच उचलू वाटत नाही. खूप तणाव त्यांचा इतका फोनमध्ये बोलताना जाणवतो ना, की फेल्युअर ते सरळ-सरळ एक्सेप्ट करतात. "सर नाही होणार हो काय. माझ्याकडून होतच नाही." अभ्यासाला बसलो, की मनात वेगळे विचार येतायत. मग त्या मनाला शांत करा. पहिल्यांदा मनाला शांत करा बाळांनो. त्याशिवाय काहीही होणार नाहीये. आणि जस्ट मी तुम्हाला सांगतो, की हे सगळं जे आहे ना, टेन्शन वगैरे काही नाहीये. अडचणी असतील, त्या आपल्याला स्ट्राँग बनवण्यासाठीच आलेल्या आहेत. त्या दूर करून आपण एक मजबूत व्यक्तिमत्व म्हणून पुढे यायचं आहे लक्षात घ्या. हां, ही परीक्षा तुम्हाला तेच शिकवते. एक्झाम म्हणजे काय? आयुष्यात तेच तर तुम्हाला शिकायला मिळतंय. हां, ही सिच्युएशन आहे, मला आता करायचंय. हां, एवढं मात्र मी मान्य करतो, की अभ्यास ना काही ठराविक 4-5 मुलं सोडली तर कुणालाच आवडत नाही. कंटाळा येतो अभ्यासाचा. नको नकोसं वाटतं. ते लहानपणापासून त्या अभ्यासाचं तसंच इमेजेस झाले निर्माण, की नको, ही नको, किटकिट. त्यापेक्षा खेळायला आवडतं, मित्रांच्याबरोबर फिरायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं आपल्याला. पण थोडेसे दिवस, काही दिवस बाळांनो, या अभ्यासामध्येच मन रमवा. तिथंच एन्जॉयमेंट आणा. हा गरजेचा किंवा म्हणूया आपण हा जो पिरियड आहे, तो गोल्डन डेज आहे तुमच्या आयुष्यातले. आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात हे दिवस, हे समजून घ्या. संगत चांगलीच ठेवा. मी लास्ट व्हिडिओमध्ये का बोललोय, अभ्यासा मुलाच्या संगतीत राहा, आपोआप अभ्यास करू वाटेल. कंटाळा आला की 10 मिनिटाची रेस्ट घ्या. मी तर ऑफलाईनमध्ये बऱ्याच मुलांना सांगतो, की बेंचवर डोकं ठेवून झोपा. 10 मिनिटं तुम्हाला खूप कंटाळा आला असेल तर. गरजेचं आहे. गरजेचं आहे हे पण. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा स्ट्रेस घेऊ नका. उगाच 24 तास अभ्यास करायचं टार्गेट ठेवू नका लक्षात घ्या. मी मगाशी बोललो तसं 18 तास, 20 तास नाही. रिअलिस्टिक. ठीक आहे. मग आता मला असं वाटतंय तुमचा तणाव कमी झालेला आहे. प्रॉपर प्रॉपर प्लॅन करा. प्रत्येक सब्जेक्टला योग्य वेळ द्या. मी टेस्टचं शेड्यूल तुम्हाला दिलेलंच आहे ना? ओके. त्याप्रमाणे प्लॅन करा. ऑल द बेस्ट.